जितू भाऊ आप्पा इकडे बघा चला बघा की आप्पा नंतर मासाने डोकरीला जेव्हा दिवस लावून माशाबरोबर डोकरी खेळला आणि मग तो डोकरीचा मासा आपल्या घरी खाणार. आणि हे दरवर्षी म्हणजे आता पाऊस पडल्यावरच असतो की पाऊस पडला की चढ लागतो आणि मग तो चढ म्हणजे आत्ताची जी चव आहे ती का सारखी नसती. आत्ताची चव म्हणजे आता अंड्यावरच आहे. नंतर अंड्यावर खाणं तो अंडी सोडलं की संपला जातो कडू लागतो कडू. आणि हा मासा म्हणजे आपला पारंपरिक वाड्याचा मासा ना कायमचा मासा आहे. आपल्या ग्रामीण भाषेत कोणकोणती जाते मुरे मासा आहे ही केंगडा आहे मबई मासा आहे चिलापी. आता आम्ही बारीक असताना लोक सांगायची की हा मासा खाल्ला तर सर्दी पडचं वर्षभर राहत नाही. अगदी खरं आहे का हे? हा हा ते चढ जायचा तोपर्यंत निघून ते बघा. हा 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 सांगा चला. हा हा ही मास तुम्ही कधीपासून म्हणजे पकडताय? जसं आम्हाला कळतं तेव्हापासून आम्ही मासा पकडतो. पारंपरिक वाड्याचा मासा पारंपरिक वड्याचा हा फक्त एकदाच मिळतो. पाऊस पहिला पडला आणि वड्याला पूर आला तरच मासा खायला भेटतो, नाही तर भेटत नाही. आणि किती दिवस मासा टिकणार आता हा वड्याला चढत राहणार? चढणीचा मासा आता धरण भरतंय तोपर्यंत आपल्याला खायला भेटणार, तिथून पुढे भेटणार नाही. बर 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 चला पकडा, एन्जॉय करा, मासा पकडा सगळेजण. हो या तुम्ही पण मदत करा आणि तुम्ही खा. दाखवतो मासा करा.